10 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। 2023 चे 2 लाख शेतकरी आणि 2024 चे 7.5 लाख शेतकरी असे एकूण जवळपास 10.5 लाख शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित आहेत। विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा वारंवार निवेदन देऊन आंदोलने करून मागण्या करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये न्याय पडलेला नाही। त्याच्यामुळे आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेकडो शेतकरी विमा कंपनीच्या दारामध्ये आज येऊन आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत। जोपर्यंत विमा कंपनी, जिल्हा कृषी अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेणार हे इथे येऊन आम्हाला सांगतील, काहीतरी सकारात्मक जर तोडगा निघाला तरच या ठिकाणावर शेतकरी उठतील, नाहीतर इथून एकही शेतकरी उठणार नाही। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे, आमच्या विम्याचे पैसे मिळणार नाहीत, जे पैसे की ज्याचे पंचनामे झालेत, ज्यांचे दुसऱ्यांदा पंचनामे झालेत, अनेक अहवाल कृषी विभागाचे, जिल्हाधिकारी महोदयाचे, तहसीलदारांचे विमा कंपनीला दिलेत। विमा कंपनी फक्त विमा नाकारण्यासाठी टोलवाटोलवी करत आहे। 2 वर्षाचे जर पैसे शेतकऱ्याला मिळत नसतील, शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान होऊनही जर पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये विमा काढावा का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काय व्हायचे ते होईल, परंतु मागच्या 2 वर्षाचे पैसे घेतल्याशिवाय किंवा त्या संदर्भात सकारात्मक तोडगा प्रशासनाने काढल्याशिवाय या ठिकाणी एकही शेतकरी उठणार नाही। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। आम्ही प्रशासनाला सांगून त्यांना निवेदन देऊन हे आंदोलन करत आहोत आणि काय व्हायचे ते होईल, परंतु आमच्या हक्काचे विम्याचे पैसे जोपर्यंत आम्हाला मिळणार नाहीत तोपर्यंत इथून शेतकरी हलणार नाहीत। किती शेतकऱ्याचे आणि किती पैसे? 23 चे जवळपास 2 लाख शेतकरी विमा कंपनीनं मान्य केलेत। मागच्या आंदोलनाच्या टायमाला 23 फेब्रुवारीला यांनी 1.5 महिन्याची वेळ मागून घेतली। जिल्हाधिकारी महोदयाच्या सूचनेवरून, त्यांच्या विनंतीवरून आम्ही आंदोलकांनी 1.5 महिन्याचा कालावधी दिला। आज 3 महिने झालेत तरी सुद्धा कंपनीने शेतकऱ्याला विमा देण्याचं टाळलेलं आहे। चेन्नई, नागपूर येथील कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी विमा देण्याचं कबूल केलं होतं, परंतु जेव्हा शेतकऱ्याला द्यायची वेळ होती तेव्हा मात्र कंपनीचे माणसं काही ना काहीतरी कारण सांगून शेतकऱ्याला विमा द्यायला टाळाटाळ करत आहेत। म्हणून आज आम्हाला ही आंदोलनाची पाळी आलेली आहे।